घेऊन आली आपल्यासाठी गंध फुलांचा गेला सांगून ही नवीन कथा. तर पहिला भाग सुरू करण्याच्या आधी प्लीज मला सबस्क्राईब करून घ्या आणि जसं पाठीमागच्या कथेला आपलं प्रेम दिलं तसंच या कथेलाही द्या, हीच अपेक्षा आहे. सुरुवात करते गंध फुलांचा गेला सांगून भाग 1. एका रखरखत्या दुपारी शांत झोपलेल्या गल्लीत एका बंद आणि जुन्या घरासमोर धुळीचा लोट उडवत एक काळसर मर्सिडीज कार येऊन थांबली. शांत गल्लीतलं एक जीर्ण झालेलं आणि विस्मृतीत गेलेलं एक घर, घरासमोर सोनचाफ्याचं झाड देखील होतं. गाडीच्या दरवाजातून एक व्यक्ती उतरला. सूट बूट, डोळ्यांवर गॉगल आणि चेहऱ्यावर आठ्या. कोणत्या तरी गोष्टीने तो वैतागला असावा. तो धाड धाड पावले टाकत दरवाजासमोर येऊन उभा राहिला. त्याच्या मागोमाग त्याचा असिस्टंट आणि 2 बॉडीगार्ड होते. त्याचे डोळे तिथे येताच एका गोष्टीवर खिळले, अर्थात त्या घराला लावलेल्या कुलुपावर. आणि ते पाहून पुन्हा त्याच्या कपाळावर आठी आली. थोडासा वैतागलेला तो कपाळावर तर्जनी घासत पुढे म्हणाला, तर हे तिचं घर, पण इथं तर सगळंच बंद आहे. कुठं गेलीये ती? सर, आता बहुतेक इथं कोणी राहत नसावं. इथे शेजारी राहणाऱ्यांनी सांगितलं की 15 दिवसांपासून कोणीच राहत नाहीये इथं. तिची आई वारली 15 दिवसांपूर्वी. तेव्हापासून ती सुद्धा दिसलीच नाहीये. व्हॉट? तिची आईच तर एकमेव होती तिच्या आयुष्यात तिची जवळची म्हणवणारी. म्हणजे ती आता एकटीच आहे. एक काम करा, हे लॉक तोडून टाका. थोडा कठोर पण डोळ्यात काळजी घेऊन तो म्हणाला. बॉडीगार्ड्स पुढच्या क्षणाला समोर आले आणि त्यांनी एक कटावणीच्या साह्याने कुलूप उघडलं, जे दुसऱ्या क्षणाला तुटलं. दरवाजा उघडत दर्श आत शिरला तसा धुळीचा लोट उडाला. तो आत आला ते सावधपणे. तिथला प्रत्येक टेबल, खिडकी, कोपरा धुळीने भरलेला होता. पण काहीतरी होतं जे त्याला तिथं ओढत होतं. जणू काही प्रत्येक वस्तू ती आहे, तिचा स्पर्श आहे, किंवा ॲटलिस्ट ती तिथं राहत असल्याची तिची साक्ष आहे. मिस्टर देव, तिची काही माहिती मिळते का बघा. सगळं ड्रॉवर, टेबल, फाईल्स चेक करा. एकही गोष्ट सुटता कामा नये. हो सर, म्हणत असिस्टंट पुढे सरसावला. तो शोधाशोध करू लागलेला. ड्रॉवर वगैरे उघडून पाहत होता. तिथं उभा असणारा दर्श सगळी रूम फिरून पाहत होता आणि एवढ्यात त्याची नजर तिच्या स्टडी टेबलवर पडली. तिथं एक बॉक्स होता ज्यावर लिहिलेलं माय लवली मेमरीज आणि त्यावर एक मोठं रेड हार्टही चिकटवलं होतं. पण ते सील केलं होतं एका सेलो टेपने. त्याला आता राहावलं नाही. पटकन पुढे येत त्याने ते बॉक्सचे चारी बाजूने चिकटवलेले सेलो टेप काढून टाकले आणि उघडताच पहिली त्याच्या समोर आली ती म्हणजे एक डायरी. हो, ती डायरी कित्येक वेळा त्याने तिच्याकडे पाहिली होती, पण आत उघडून पाहायचा कधी प्रश्न आला नव्हता. पण आज त्यात तिनं काय लिहिलंय हे वाचण्याची उत्सुकता त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. एक मोठा सुस्कारा सोडत त्याने डायरीचं पहिलं पान ओपन केलं आणि त्यात लिहिलेलं वाचू लागला. आज पहिल्यांदा तो नजरेस पडला आणि सगळं क्षणभर जणू थांबलं. ओ माय गॉश, ही इज सो डॅम क्यूट. इट्स हर्ट्स. लव्ह ॲट फर्स्ट साईट. ओ हेल येस. दुसरं पान उलटलं आणि आज तर चक्क तो सुद्धा माझ्याकडे बघत होता. मला काहीच कळत नव्हतं त्या क्षणी. गूज बंप आले होते लिटरली. काय होणार आहे पुढे? आय डोंट नो.
पण हे सगळं कसं स्वप्नवत वाटतंय. हे वाचून त्याच्याच रोमरोमात एक शिरशिरी उमटली. ही डायरी वाचण्याची वेळ नव्हती. त्याने भानावर येत त्या डायरीची पानं भरभर चाळली. डायरीच्या मधोमध आल्यावर पुढच्या पानावर काहीही लिहिलेलं नव्हतं, पण आधीच्या एका पानावर एक सोनचाफ्याचं फूल ठेवलं होतं जे सुकलं होतं. बरोबर तेच पान उघडलं गेलं. तिथं तिनं लिहिलं होतं, आज मी खूप आनंदी आहे, बिकॉज टुडे वी किस्ड इच अदर. त्या एका क्षणात सगळं कसं थांबलेलं. वेळ, श्वास, भान काहीच उरलं नव्हतं. आता काहीच नको वाटतं. तो पुन्हा भेटला नाही तरीही चालेल. आय डोंट नो इफ he'll ever know how deeply I love him. पण खरं प्रेम मिळण्यात नाही, जगण्यात असतं ना. मे बी इन सम अदर वर्ल्ड ॲट सम अदर टाइम he will be waiting just for me. But one thing for sure, मी त्याच्यावर अखेरच्या श्वासापर्यंत प्रेम करत राहीन. हेच माझ्या प्रेमाचं अंतिम सत्य आहे. वर लिहिलेली तारीख पाहिली तर 15 दिवसांपूर्वीचीच होती. आता मात्र त्याचा हात तोंडावर गेला, कारण त्या दिवशी तर ती त्याच्याच सोबत होती. म्हणजे ती माझ्यावर एवढं प्रेम करते. कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून. आय वोंट बिलीव्ह. पुढच्या क्षणाला त्याने डोळे मिटले आणि मिटलेल्या डोळ्यात त्याला एकदम त्यांचंच उत्कट किस आठवलं जे त्यांनी त्या रात्री केलं होतं. आणि त्याचा देह क्षणभर थरथरला. त्यात ठेवलेलं ते सुकलेलं सोनचाफ्याचं फूल त्याने डबडबल्या डोळ्यांनी उचललं आणि त्याचा सुगंध श्वासात भरून घेत, जो अजूनही तसाच होता. तिच्या प्रेमासारखा अटळ, अविनाशी, अजूनही तिथेच. आणि दर्श मनातल्या मनातच म्हणाला, म्हणजे ती यार मृदुला. त्याला आता शब्दच सापडत नव्हते. भावना गहीवरून आलेल्या त्याला आता सुचायचंच बंद झालेलं. सर, इथं विशेष असं काही सापडलं नाही आहे. असिस्टंटचा आवाज आला तसं त्याने स्वतःला सावरलं आणि नॉर्मल आवाजात त्याला म्हणाला, ओके, तुम्ही बाहेर जाऊन थांबा, मी आलोच. डोळ्यातनं पाणी अडवून तो म्हणाला आणि डायरी एका बाजूला पकडत तो त्या बॉक्समध्ये आणखीन काय काय आहे ते उत्सुकतेने पाहू लागला. तर त्याचं कधीचं जुनं असं पेन त्यात होतं. त्याचाच एक पासपोर्ट साईज फोटो, त्याच्या डायरीचा एक कागद. हो, त्याला तो आठवला, कारण त्यानेच एकदा त्यावर डिझाईनमध्ये त्याचं नाव काढलेलं. ती कागदाची साधी चिटोरी ही अगदी तिने जपून ठेवली होती. त्याच्या कीजचं तुटलेलं किचन, कॉलेजमधला एक ग्रुप फोटो ज्यामध्ये तो पुढे होता आणि त्याच्या चेहऱ्यावर तिनं रेड पेनाने हार्ट काढलेलं. एक ब्रोच जो कधीतरी तुटला आहे म्हणून फेकून दिला होता त्याने, तो सुद्धा तिनं जपून ठेवलेला. त्याचं वापरून संपलेलं पॉकेट परफ्यूम, त्याचा टी शर्ट ज्यावर एकदा डाग पडलेला तर तो सुद्धा होता त्यात, ज्यावर कलरने तिनं आणखीनच आकर्षक डिझाईन काढलेली. आणि आता तो टी शर्ट खराब आहे असं वाटतही नव्हतं. आणि ही लिस्ट अशीच वाढत जाणारी होती. ते सगळं पाहताना त्याला अतिशय गहिवरून येत होता. आणि ती इतकी जवळ आणि सोबत होती तरीही त्याला तिचं प्रेम ओळखता आलं नाही याचं गिल्ट आता त्याला छळत होतं. पण आता ती कुठं आहे हेच कळेना झालं होतं त्याला. तो त्या बॉक्समध्ये डोकावत राहिला. प्रत्येक वस्तू म्हणजे तिच्या भावनांचं एक अलगद पण स्पष्ट निवेदन होतं. त्या गोष्टींमधून, त्या क्षणांमधून तिनं त्याच्यासाठी जपून ठेवलेलं एक अलिखित पत्र वाचल्यासारखं वाटत होतं. त्या क्षणी त्याने बॉक्सवरून आणि त्यातल्या वस्तूंवरून हळूवार हात फिरवला, जणू तिच्या हाताचा स्पर्श मिळावा म्हणून तो आता धडपड करत होता. मृदुला, तू एवढं सगळं करत राहिलीस आणि मला मात्र काहीच कळू दिलं नाहीस. दिस इज नॉट डन.
त्याच्या चेहऱ्यावर आता अपराधी शांतता होती. त्याने आता तो बॉक्स आहे तसा उचलला आणि त्या खोलीच्या मधोमध आला. आता फिरून पाहताना त्याला त्या घरातलं सगळं वेगळं जाणवत होतं. त्या फर्निचरच्या कोपऱ्यांमध्ये, खिडक्यांवरच्या धुळीत, त्या सोनचाफ्याच्या सुगंधात सर्वत्र बस मृदुला होती. क्षणभर तो कसल्याशा शिरशिरीने गारटलाच. त्याच्या कानात तिचं हलकसं हसू ऐकू आलं. कॉलेजच्या दिवसांमध्ये जेव्हा ती मागून धावत येत त्याचं नाव घेऊन थांबत असायची, दर्श. आता हे जणू त्याला कानाशी तिचा आवाज आल्याचा भास झाला. त्याने वळून पाहिलं पण कोणीच नव्हतं. तो स्वतःला शांत करत म्हणाला, नाही, आता असं नकोय मला तिला शोधावं लागेल. पण तो स्वतःला सावरू शकत नव्हता. आता मात्र त्याला ती हवी होती. तिचं अस्तित्व, तिचं बोलणं, तिचं अबोल प्रेम, ते सगळंच. तो बॉक्स घेऊन तो बाहेर कार जवळ आला. सर, हे काय? हे माझंच आहे. आपल्याला निघायला हवं. आणि हो मिस्टर देव, लवकरात लवकर तिचा शोध लावा. मला ती हवी आहे. एनी हाव. शुअर सर. दर्श कारमध्ये बसला. कार ऑफिसच्या दिशेने निघालेली. त्याच्या मांडीवर मृदुलाचा तो बॉक्स होता, जो तो कधी घट्ट धरून ठेवत होता, कधी अलगद हात फिरवत होता, जणू तिचाच आधार शोधत होता त्यात. कारच्या खिडकीबाहेरचं शहर धूसर होत चाललेलं, पण त्याच्या डोळ्यांमध्ये त्या दिवसांचं चित्र स्पष्ट होत होतं. कॉलेजचे ते दिवस, गॅदरिंगमध्ये जोराजोरात हसणारी मिथिला, तिच्या आजूबाजूला सतत वावरणारी एक शांत मुलगी म्हणजे मृदुला. ती त्यांच्या सतत आसपास तर असायची, पण त्याला आठवत नव्हतं, कारण ती तेव्हा कधी त्याच्याशी काही बोललीच नव्हती. का कधी माझ्या ते लक्षात आलंच नाही. बहुतेक मी फक्त मिथिलामध्ये अडकून होतो. तेव्हा तिचे डोळे कधी पाहिल्याचं मला आठवत नाही. ती कायम सावलीसारखी माझ्या भोवती होती, अगदी मिथिला गेल्यावरही. पण मला कळलंच कसं नाही तिच्या डोळ्यातलं ते प्रेम. मनात चाललेली ही विचारांची साखळी तुटत नव्हती. त्या बॉक्समध्ये जपलेल्या प्रत्येक वस्तूने त्याच्या आठवणींना गहिवरून काढलेलं. ती फुलं, तो वास, ती चिठ्ठी, सगळं तिचं प्रेम होतं. तिचं अबोल प्रेम. तिनं कधी काही मागितलं नव्हतं. ती सतत त्याच्या आसपास असायची. एकदा त्याचा प्रोजेक्ट पूर्ण नव्हता तर तिनं तिचा सगळा प्रोजेक्ट त्याला देऊन तिनं स्वतः बोलणं खाल्लं होतं. म्हणजे कितीच गोष्टी आता कुठं त्याला आठवत होत्या, ज्या कधीच त्याने लक्षातही घेतल्या नव्हत्या. त्याने कधीच त्या दृष्टीने पाहिलं नव्हतं तिच्याकडे, पण ती मात्र सगळं काही जपून ठेवत होती तिच्या हृदयामध्ये. इतकी वर्ष एवढं अबोल प्रेम करत राहिली मृदुला, आणि मी एकदाही तिच्याकडे प्रेमाने पाहिलंच नाही. आणि गेल्या 15 दिवसांपासून मला तिच्याबद्दल स्ट्रॉंग फिलिंग्स वाटू लागल्या. तर ती अशी मला एकट्याला सोडून गेली आहे का मृदुला, का? तो स्वतःलाच प्रश्न विचारत होता, पण त्या प्रश्नाचं उत्तरच तर सापडत नव्हतं. इकडं वाड्याच्या मोठ्या हॉलमध्ये एक बैठक सुरू होती. गुलाबी सोनसळी गालीच्या आणि बाजूला सोफ्यावर बसले होते समरजित राठोड, त्यांच्या वृद्ध मातोश्री आणि एक वकील. 2 सहाय्यक कागदपत्र घेऊन उभे होते. हो, आम्हाला नाही वाटत आता ती जिवंत असेल. गेले 18 वर्ष झालं आम्ही शोधतोय तिला. मला वाटतं आता तरी ही प्रॉपर्टी आमच्या नावावर व्हायलाच हवी. तुम्ही सांगा, काय लिहिलंय या कागदपत्रांमध्ये आणि काय होऊ शकतं? वकील म्हणाला, तुमच्या म्हणण्यानुसार जर राजकुमारी अवंतिका गेल्या 18 वर्षापासून बेपत्ता आहे, पोलीस तपास चालू असला तरी अद्याप काही ठोस माहिती नाहीये, आणि ही सर्व प्रॉपर्टी केवळ तिच्या नावावर आहे. त्यामुळे जर ती तिच्या वयाच्या 25 वर्षही जगू शकली नाही, किंवा काही कारणाने समोर आली नाही, किंवा कायद्यानं मृत म्हणून घोषित झाली असेल, तरच वारस म्हणून तुम्ही पुढे येऊ शकता, असं नमूद आहे यात.
मासाहेबा, यावर काय म्हणाल तुम्ही? समरजितनं प्रश्न विचारला. हो, अगदी योग्य. ही सगळी प्रोसेस होऊ द्यायला हरकत नाही, कारण त्यांचा काहीही पत्ता लागत नाहीये. त्या उगाचच डोळे पदराने टिपत म्हणाल्या. पाहिलं, सो तुम्ही ही प्रोसिजर लवकरात लवकर करायला घ्या. समरजित होकार मिसळत म्हणाला. चेहरा विचारमग्न होता, पण डोळ्यामागे त्यांचा बहुधा वेगळाच हिशोब चालू होता. तुम्ही प्रक्रिया सुरू ठेवा. तिचा काही पत्ता लागेल असं आता वाटत नाही. राजघराण्याची ही मालमत्ता आता वाया जाऊ नये म्हणून हे सगळं करावं तर लागेल. तो पुन्हा म्हणाला. जणू काही त्याला खूप काळजी होती प्रॉपर्टीची. वकिलांनी मान हलवली आणि कागद बाहेर काढले. एवढ्यात 2 बॉडीगार्डसह एक मुलगी दारातून थेट आत आली. दार उघडतानाचा आवाज हॉलमध्ये घुमला. थांबा, हे होऊ शकत नाही. आम्ही जिवंत असताना असं होऊच शकत नाही. मी राजकुमारी अवंतिका अजूनही जिवंत आहे. दरवाजातून आत येणारा ठाम आणि मोठा आवाज घुमला. सगळ्यांच्या माना आवाजाच्या दिशेने वळल्या. समरजितच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला आणि मातोश्रींच्या चेहऱ्यावरही आठ्या पसरल्या. इतक्या दिवस झाले जिला शोधतोय, जिच्यामुळे सगळं आयुष्य त्यांचं विस्कळीत झालेलं, ती मुलगी अचानक कुठूनशी जिवंत समोर येते, हे अविश्वसनीय होतं. हो, मीच आहे राजकुमारी अवंतिका राणावत, महाराणी सुचित्रा आणि महाराज रुद्रप्रताप राणावत यांची सुपुत्री. तिचा ठाम आणि दृढ आवाज भव्य हॉलमध्ये घुमला. तिथं असणारे क्षणभर सगळेच स्तब्ध झाले. एवढ्या वर्षापासून जिचं अस्तित्व पुसलं गेलं होतं, ती राजकुमारी आज समोर उभी होती आणि म्हणत होती, मी अजून जिवंत आहे. अवंतिकाला इतक्या वर्षांनी समोर पाहिल्यानंतर समरजित घाबरलेल्या चेहऱ्याने उभा राहिला. काय? तू अवंतिका? पण हे तर अशक्य आहे, कारण तू तर, मी तर काय, मृत हो ना? पण हे कोणी ठरवलं भाईसा? तिनं त्याचं वाक्य अर्ध्यातच तोडलेलं. तिचा आवाज शांत होता, पण त्या आवाजात एक बोचरी सल होती. कारण मी तर तुमच्या समोर जिवंत आहे भाईसा. आजचा भाग इथंच संपलेला आहे. तिकडे दर्शला प्रेमाची जाणीव झाल्यावर मृदुलाचं असं गायब होणं आणि इकडं 18 वर्षानंतर राजकुमारीचं अचानक माघारी येणं, याचा एकमेकांशी काही संबंध आहे का? आणि तो संबंध जाणून घ्यायचा असेल तर कथा तर तुम्हाला ऐकावीच लागेल. दर्शला ऑलरेडी मिथिला आवडत असताना त्याचा फोकस मृदुलावर कसा आला आणि मृदुला हीच राजकुमारी आहे का, हे जाणून घेण्यासाठी ऐकत रहा गंध फुलांचा गेला सांगून. आणि कथेचा पहिला भाग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.